नमस्कार मैत्रिणींनो, जयराणी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सुंदर अशी पाईप क्लीनरची एक छोटीशी बॅग बनवणार आहोत. हँड पर्स म्हटलं तरी चालेल. लहान मुलींना गिफ्ट द्यायला किंवा आपणही स्वतः यूज करू शकतो. तर आपण चालू करूया. 2 पाईप क्लीनर्स घ्यायचे आहेत आणि एका पाईप क्लीनरचे 2 तुकडे करून घ्यायचे. त्याच्यानंतर एक मोठा पाईप क्लीनर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तो टाकून घ्यायचा आणि मग फोल्ड करायचं. हे बघा, हे अशा प्रकारे सेकंड पार्ट घेऊन त्याच्या आतमधून तो टाकायचा आणि तो गोल फिरवून घ्यायचा आणि वरची बाजू परत खालच्या साईडने घेऊन एक पाईप क्लीनरनी पूर्ण सेक्शन पॅक करून घ्यायचं. अशी एक पाकळी तयार होते. आपण अशी 2 फुलं बनवणार आहोत. तर एका फुलासाठी आपल्याला 27 ते 28 पाकळ्या तयार कराव्या लागतात. हे बघा, 27 पाकळ्या करून घेतल्या तरी चालेल. हे असं एक पाकळी तयार केली आहे. आता आपण अशा 27 पाकळ्या करून घेऊया आणि पुढे जाऊन एक 3 इंचाचा छोटा पुठ्ठा घ्यायचा कट करून. त्यालासुद्धा आपण डार्क राणी कलरच्या पाईप क्लीनरनी पूर्ण गोल लावून घ्यायचं. मधलं फूल जे एक मी तयार केलेलं आहे बघा, तसं सेम आपल्याला मधल्या साईडला लावून घ्यायचं आहे. सेम आपण बनवून घ्यायचं. ग्लू गनच्या साह्याने ते लावून घ्यायचं. तुम्ही हे आरामात बनवू शकता. खूप छान होतं. लहान मुलींना गिफ्ट देण्यासाठी अतिशय छान आहे हे, किंवा आपण स्वतःही यूज करू शकतो. हँडमेड आहे आणि खूप अर्धा एक तासामध्ये बनतं. हे खूप छान होतं तयार. हे बघा, हे असं पूर्ण चिटकवून घ्यायचं. ग्लूगनच्या साह्याने रॅप करून घ्यायचं टोटल पूर्ण पुठ्ठा. जरा कडक पुठ्ठाच यूज करायचा. मी MDF बोर्डमधला गोल 3 इंचाचा घेतलेला आहे मधल्या साईडला. तर तुम्ही देखील मधल्या साईडला 3 इंचाचा गोल घेऊ शकता. 3 ते 4 पाईप क्लीनर लागतात वेल्वेटचे. वेल्वेट पर्स बोललं आहेत ह्याला तरी चालेल. खूप सुंदर होते तयार. हे बघा, हे आपण पूर्ण चिटकवून घ्यायचं. पॅक करून घ्यायचं प्रत्येक ठिकाणी. पॅक करत असताना एका हाताने धरून ठेवायचं, कारण की तो पटकन चिटकत नाही पाईप क्लीनर. त्याच्यामुळे मग ते वेल्वेटचा पाईप असल्यामुळे, तार असल्यामुळे त्याच्या आतमध्ये पटकन निघतं. तर नक्कीच तुम्ही हे करत असतानाच ॲडजस्ट करून त्याला चिटकवून घेत जा. हे अशा प्रकारे पूर्ण चिटकवून घ्यायचं. तीन ते 4 पाईप क्लीनर याला लागतात. या तुम्ही सेलसुद्धा करू शकता, छोट्या छोट्या पर्सेस बनवून. नवरात्रामध्ये जसं लहान मुली आपल्याकडे आपण सवाष्णी वगैरे बोलवतो किंवा कुमारिका पूजन असतं, त्यावेळेला ही पर्स त्यांना गिफ्ट द्यायला अतिशय सुंदर आहे. आता मी एक एक येलो कलरचा म्हणजे पिवळ्या कलरचा पाईप क्लीनर घेतला आहे आणि वरची जी बॉर्डर आहे येलो कलरची ती कशी करायची ती बघा. एक स्टिक घ्यायची काडी आपली नॉर्मल आणि त्याला हे चिटकवून घ्यायचं, म्हणजे चिटकवायचं आहे वरच्या साईडनी. हे बघा, थोडंसं एक खेचून घ्यायचं आणि वरच्या साईडनी परत ग्लूगनच्या साह्याने तुम्ही हे लावायचं आहे. पूर्ण टोटल गोल लावून घ्यायचं आहे आपण ह्याला. तर हे गिफ्टिंगसाठी खूप छान आहे आणि सेलिंगसुद्धा याचं खूप छान होतं आहे. तर नक्कीच सेलसुद्धा करू शकतात तुम्ही. हे बघा, हे असं लावून घ्यायचं. खूप सुंदर होतं आहे लावल्यानंतर. परत थोडं कमी पडतं म्हणून अजून एक पाईप क्लीनर घेऊन मी अजून एक करून घेते आणि लावून घेते त्याला.
छान दिसतं हे सगळं केल्यानंतर. तुम्ही नक्कीच याचा वापर गिफ्टिंगसाठी करू शकता. ही फुलं आपण बनवून नॉर्मली बुकेमध्ये वगैरे सुद्धा वापरू शकतो. पाकळ्या वगैरे बनवून ठेवायच्या, जेणेकरून जेव्हा आपण वापरतो तेव्हा हे पटापट काम होतं. अशा प्रकारचे छोटी छोटी फुलं देखील आता आपण नवीन व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे मी तुम्हाला, वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेला. परत एक छोटंसं एक कापून घेते मी, कट करून पाईप क्लीनर, आणि तो जॉईन करून घेते मधल्या पाकळीला, मधल्या सेक्शनला जो बाकी राहिला आहे आपला तो मधल्या गोलला. हे असं गोल लावून घ्यायचं. जिथे आपण म्हणजे जिथे आपण स्टार्ट करतो जॉईनिंगला तिथे थोडं पकडून ठेवायचं, कारण की ते लगेच निघतं. तर जरी ग्लूगन वापरलीत तुम्ही तरी पण 1-2 सेकंद तर लागतातच चिटकायला कुठलीही गोष्ट. तर असं टच करून ठेवा 2-3 सेकंद, आणि मग ते सोडून द्या, जेणेकरून ते चिटकलं जातं. आणि जे आपल्या हाताला ग्लू लागलेला असतो तो काढून घ्यायचा. आता जे पाकळीच्या मध्ये आपल्याला लावायचं आहे, तर पाकळी आपण तयार करतो आहे आता. तर आता चारी साईडनी आधी सेंटर पॉईंट घ्यायचे आणि एक पाकळी लावून घ्यायची. फूल तयार करतो आहे आता आपण. तर प्रत्येक पाकळी असे 4 सेंटरला आधी लावून घ्यायचं, आणि मग त्या चारी सेंटरच्या मध्ये जी गॅप आहे ती कंप्लीट करायची, जेणेकरून सगळं आपलं व्यवस्थित लागलं जातं, इक्वल दिसतं फूल. हे बघा, आणि मधल्या साईडनी आता लावून घ्यायचं. हे 1, 2 आणि 3, म्हणजे 3-3 पाकळ्या प्रत्येक ह्याला लागतात. एक 16-17 पाकळ्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत खालच्या साईडनी, म्हणजे जी फ्रंट साईड आपली फुलाची असणार आहे ती आहे ही. हे आपण फ्रंट साईडनी करतो आहे. पाकळीला शेप दिला आहे म्हणून पाकळ्या लावायला इझी पडतं आहे. आणि कट करून घेतलेल्या आहेत, कट करूनच ठेवायच्या, चिटकवायचं कारण की ते निघतं लगेचच. हे बघा, असं सेंटर लावल्यामुळे. आणि प्रत्येक पाकळीच्या मधून आता एक पाकळी मी लावणार आहे. तुम्ही प्रत्येक पाकळीच्या बाजूने, प्रत्येक 2 पाकळ्यांच्या मध्ये मी लावते, तुम्ही प्रत्येक पाकळीच्या मध्ये सुद्धा लावू शकता. हे आपल्यावरती डिपेंड आहे की आपल्याला कसं फूल तयार करायचं. जास्त लावायचं असेल तर जास्त तुम्ही लावू शकता, कमी लावायचं असेल तर कमी लावू शकता. कालचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओही कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. ह्या सगळ्याचं रॉ मटेरियल माझ्याकडे अवेलेबल आहे. जर कोणाला लागलं तर 9552685942 या माझ्या व्हॉट्सअप करा. हे बघा, आता सगळ्या पाकळ्या लावून झाल्या आणि थोडं प्रेस करून घ्यायचं, आणि फ्रंट साईड अशी दिसते सुंदर अशी. हे मोठं फूल तयार झालेलं आहे आपलं. आता हे अजून एक MDF बोर्डचं एक हे घेतलेलं आहे गोल मी. तुम्ही नॉर्मली पुठ्ठासुद्धा घेऊ शकता. त्याचं मेजरमेंट आहे 4 इंच. एक 4 इंच, तो 3 इंचाचा घेतलेला गोलमध्ये गेला, आणि आता हे 4 इंचाचं घेते. हा आपल्याला बॅक साईडनी लावायचा आहे फुलाच्या. दोन्ही फुलांना बॅक साईडनी 2 असे गोल लावायचे, ठीक आहे. म्हणजे टोटल आपल्याला 4 गोल पाहिजेत. 2 गोल आहे आपल्याला 3 इंचाचे, आणि 2 गोल आहे आपल्याला 4 इंचाचे. असे फोल्ड करून घेऊन लावायचं, असं लागलं नाही जात तर फोल्ड करून लावा, जेणेकरून ते पटकन लागलं जातं. खूप छान दिसतं हे केल्यानंतर फुलं. असं लावून घ्यायचं, जसं आपण पहिल्या ह्याला लावलं तसंच आपण दुसऱ्या ह्याला पण लावतो आहे. आणि लावल्यानंतर मग पूर्ण गोल तयार झाला की मग आपल्याला हा प्रेस करून घ्यायचा दुसऱ्या फुलाला. दोन्ही साईडच्या बॅक साईडने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला फुलाचं एक मणी घालून, किंवा आपल्याकडे जर मोठी अशी साखळी असेल तर ती साखळी लावून सुद्धा आपण करू शकतो. जसं आपण पहिल्या गोलला लावून घेतलेलं आहे हे, तसंच आपण याला पण लावायचं आहे पाईप क्लीनर, किंवा वेल्वेटचं तार म्हटलं तुम्ही तरी चालेल. वेल्वेट फ्लावर देखील या गोष्टींना म्हणतात. हे सध्या मार्केटमध्ये नवीन आहे, त्याच्यामुळे याचा ट्रेंड आहे बरंच.
तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. सामान माझ्याकडे अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता. क्लासेससुद्धा अवेलेबल आहेत. क्लासेस लवकरच ऑनलाईन चालू करणार आहे. 1-2 दिवसात मीच ॲक्शन टाकणार आहे पूर्ण. तर एक छोटासा बिझनेस तुम्ही चालू करू शकता. अगदी रॉ मटेरियल कमी पैशामध्ये सुंदर सुंदर वस्तू तयार होतात आणि लहान मुलं तुमच्या घरात जर मुली असतील, त्यांना जर आवड असेल काहीतरी करायची वेगळं, तर नक्कीच त्यांना देखील शिकवा ह्या गोष्टी. जेणेकरून काही गोष्टी बनवल्या आहे बघा, हे असं तयार होतं आणि आता आपण हे जॉईन करणार आहोत. चिटकून घ्यायचं आहे पूर्ण, थोडा ग्लू लावून घ्यायचा आणि नंतर ग्लूच्या साहाय्याने हे जे आपलं तयार आहे ते आपण लावून घेतो आहे. हे बघा, हे असं प्रेस करायचं जेणेकरून व्यवस्थित चिटकायला पाहिजे. ही आपली बॅक साईड तयार झालेली आहे आणि आता ह्या 2 फुलांच्या मध्ये आपल्याला एक पुठ्ठ्याच्या साहाय्याने जॉईन करून घ्यायचं आहे. तर तो एक पुठ्ठा तयार म्हणजे पुठ्ठा कापून घ्यायचा आणि एक छोटा पुठ्ठा तयार हे बघा अशा प्रकारे हा पुठ्ठा घ्यायचा. एक 9 इंचाचा वगैरे घ्यायचा. 9 इंच बाय 1.5 इंच. 9.5 इंचाचा आहे. 9.5 इंच बाय 1.5 इंच आहे. आधी ग्लू स्टिकनी ग्लूच्या साहाय्याने आपल्याला 2 हुक्स लावून घ्यायचे आहेत. जे पाईप क्लीनर आपण कटिंग करतो त्यातलं उरलेलं असतं त्याने गोल करून हे लावायचे दोन्ही साईडला. हे हुक तयार करून घेतो आहे. आपल्याला जिथे चैन किंवा आपण जे गोल मण्यांचं तयार करणार आहोत हँडल तयार करणार आहोत, तर हँडलसाठी हे करणार आहोत. तर आता पूर्ण आपल्याला पाईप क्लीनरच्या साहाय्याने हे पॅक करून घ्यायचं आहे. तुम्ही ग्लू स्टिकनी पण पॅक करू शकता किंवा हे इझिली असं लागलं जातं. तर लावताना बघा हे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. पूर्ण गोल गोल फिरवून घ्यायचं. थोडा ग्लू हाताला लागतो तो काढून घ्यायचा प्रत्येक वेळेला. हे बघा थोडं चिटकून घ्यायचं म्हणजे निघणार नाही, कारण आपण जेव्हा काम करतो तेव्हा ते निघू नये ह्याच्यासाठी थोडं ग्लू लावून घ्यायचा. परत दुसरी स्टिक ॲड करते. एक 10-15 स्टिक्स याला लागतात. ह्याचं पकडून घ्यायचं जिथे जॉईंट मारलेलं आहे, नाहीतर ते सारखं निघतं. एक सुकेपर्यंत ते असं पकडायला लागतं. हे बघा हे जॉईंट असं धरून ठेवायचा एका हाताने, एका बोटाने असं धरायचं आणि मग दुसरी स्टिक फिरवायची. परत जी राहिली आहे ती इथे तुम्ही या साईडला अशी अटॅच पण करू शकता. दुसरी ॲडिशन करायची. असं पूर्ण एक 15 स्टिक लावून घ्यायच्या. हे बघा ह्या अशा स्टिक्स लावून घ्यायच्या पूर्ण. खूप सुंदर दिसतं ते लावल्यानंतर. हे आपल्याला अटॅच करायचं आहे. हे आपण 2 फुलांच्या मधली बाजू बनवत आहोत. हे बघा असं लावून घ्यायचं पूर्ण. खूप छान दिसतं आहे. पुठ्ठाच वापरायचा आणि जेणेकरून अशा प्रकारचा पुठ्ठा घेतलात तर अजून सोपं जातं, कारण हा मूव चांगला होतो. त्याच्यामुळे तुम्ही जर एखादा बॉक्स असेल तुमच्याकडे, त्या बॉक्सचा कटिंग करून तुकडा घ्या. तो जर तुम्ही विकत आणून कडक पुठ्ठा नका घेऊ. कडक घेतलात तर तो व्यवस्थित मूव होणार नाही. त्याच्यामुळे कडक पुठ्ठा न घेता तुम्ही अशा प्रकारचा पुठ्ठा वापरू शकता. एखाद्या बॉक्सचाच पुठ्ठा घ्यायचा. हे बघा त्याच्यानंतर हे अशा प्रकारे मी हे जॉईन करून घेते. हे बघा हे असं मूव होतं व्यवस्थित. एक साईडला मी जॉईन केलं आहे, दुसऱ्या साईडला देखील असं ग्लू स्टिकच्या साहाय्याने लगेच जॉईंट होतं. 1-2 मिनटं थांबायचं, 2 सेकंद, की व्यवस्थित जॉईंट झालं का नाही. आणि मग दुसरं जे आपलं एक फूल लावून घेतलेलं आहे, दुसरं जे फूल आहे ते फूल मी वरच्या साईडनी लावून घेते. हे बघा असं लावायचं आहे. आधी जजमेंट घ्यायचं की आपल्याला किती लावायचं आहे ते. आणि आतली साईड अशी दिसते मग तयार केलेली. हे बघा असं निघतं थोडंसं. जरा 2 मिनटं थांबायचं जेणेकरून. आणि आता वरची साईड जी आहे ती लावून घेते मी. आधी ग्लू लावून घ्यायचा पूर्ण गोल असा आणि मग वरच्या साईडनी असं हे टच करून घ्यायचं, व्यवस्थित ॲडजस्ट करायचं. फूल जसं खालचं फूल आहे तसंच वरचं फूल देखील लावून घ्यायचं आणि मग हे अशा प्रकारे गोल तयार होतं. हे बघा जशा पाकळ्या आहेत ह्या शेप द्यायचा त्याला थोडासा असा मूवेबल आहे. अतिशय सुंदर अशी बॅग तयार होते ही. याच्यामध्ये तुम्ही पेन स्टँड किंवा आपण अशा प्रकारचे बनवू शकतो वेगवेगळे.
हे बघा, हे असं तयार होतं. आणि मग आता आपण तार घेऊया. ही अशी तार घ्यायची सिंगल, आणि मग त्याच्यामध्ये एक मणी, माझ्याकडे मणी आहेत, एक गोल्डन मणी आणि एक व्हाईट मणी असा घ्यायचा आहे. मोत्यासारखे मोठे मणी आहेत माझ्याकडे. हे तुम्ही अवेलेबल म्हणजे तुम्हाला जर मटेरियल पाहिजे असेल तर मी नक्कीच तुम्हाला हे कुरिअर करू शकते, तर तुम्ही घेऊ शकता विकत. हे आपण हँडल तयार करत आहोत. असं हँडल तयार करायचं आहे. असं प्रत्येक एक सीन म्हणजे एक गोल्डन आणि एक मोठा मणी असं मी टाकून घेते. आणि मोठी तार घेतली आहे मी, एक 12 इंचापेक्षा मोठी आहे. थोडी मोठीच घ्यायची, कारण ॲडजस्ट करताना आपल्याला किती मोठी पाहिजे हे नंतरच समजतं. त्याच्यामुळे थोडी मोठी तार घ्यायची. आणि मग एक व्हाईट मणी, एक गोल्डन मणी, एक व्हाईट मणी, एक गोल्डन मणी असं टाकून घ्यायचं. हे बघा, आता लावून बघायचं त्याला की आपल्या हातात बसते का, कारण ही आपण हँड पर्स बनवतो आहोत. ही मोठी देखील करू शकतो. याला मोठं जर आपण लावणार असेल मोती तर मोठे लावा, आपल्यावरती म्हणजे कसं पाहिजे ते आपल्यावरती डिपेंड आहे. हातातली पाहिजे बटव्या टाईप तर छोटी लावा, मोठं पाहिजे असेल तर मोठं लावा. हे असं लावून बघायचं किती मोठं आहे ते, हातात बसते का, त्याच्यानुसार मणी मग ॲडजस्ट करायचं. खूप सुंदर पर्स तयार होते ही. याच्यामध्ये कलर्स तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही वापरू शकता. मी पिंक कलर वापरला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऑरेंज कलर, येलो कलर, जो कलर आवडेल त्या कलरचं तुम्ही करू शकता. तुमच्यावर डिपेंड आहे. हे बघा, खूप छान दिसतं. आणि मग मधल्या साईडने असं एक साईडनी पॅक करून घ्यायचं आणि पूर्ण गोल फिरवून तार अशी पूर्ण त्याला गोल फोल्ड करून घ्यायची, जेणेकरून व्यवस्थित फोल्ड होतं. ॲडजस्ट करायचं थोडंसं आणि तार अशी 2-3 वेळेला गोल फिरून घ्यायची. पकड असेल तुमच्याकडे तर पकडेच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही हे फिटिंग करू शकता. आणि मग एक्स्ट्रा जे आहे ते कट करायचं. एक्स्ट्राची जी तार आहे ती कट करून घ्यायची, ही अशी कट करायची. आणि मग त्याच्यातून असे मणी हे करून घ्यायचे, पुढे करून घ्यायचे. त्याच्यानंतर सेकंड जी लाईन आहे आपली म्हणजे ह्या साईडची, ती या साईडनी पॅक करून घ्यायचं. हे बघा, या साईडनी परत इकडे गोलमधून टाकायचं आणि मग इकडे परत ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि हे सुद्धा 2-3 वेळेला फिरवून घ्यायचं. असं जयूराणी क्रिएशन हे माझं यूट्यूबला चॅनल आहे, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवनवीन गोष्टी तुम्हाला आता शिकवणार आहे मी, तर नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल. बघा, अशी सुंदर अशी बॅग तयार होते, हँड पर्स. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा कशी वाटली बॅग. जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा. याच्याबरोबरच बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत. इन्स्टावरती माझं पेज आहे, तर नक्कीच चेक करा आणि लाईक करायला विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि असंच सुंदर सुंदर वस्तू मी रोज तुम्हाला दाखवणार आहे. तर कसं वाटलं नक्कीच सांगा. जर कोणाला ऑर्डर करायची ती ऑर्डर करा. ह्या सगळ्याचं सामान माझ्याकडे अवेलेबल आहे. खोपोलीवरून हे सगळं कुरिअर निघतं. थँक्यू सो मच.